मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये चैतन्य सर्वांना मिठाई देतो, तर अर्जुनचं लक्ष फक्त सायलीकडे असतं. चैतन्य त्यालाही मिठाई देत असतो, पण त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे चैतन्य त्याला म्हणतो, झालं का तुझं आता? त्यावरती अर्जुन म्हणतो, मिठाई वगैरे मला नको, काम करून घेऊया. असं म्हणून तो सायलीकडे पाहतच असतो. लगेच आता स्टडी रूममध्ये जातो. पूर्णा आजी आणि अस्मिता देखील आता तेथून जातात. तर कल्पना, सायली, विमला या तिघी आता किचनमध्ये असतात. कल्पनाला आठवतं की अचानक कुणाला तरी तिला फोन करायचा आहे, म्हणून ती विमलाला म्हणते, सायलीकडे लक्ष ठेव, जागेवरून हलू देऊ नकोस, नाहीतर ती लगेच कामाला लागेल. असं म्हणून आता ती रूमकडे जाते. तर आता चैतन्य कामाविषयी अर्जुनबरोबर बोलत असतो, परंतु अर्जुनचं लक्ष फक्त सायलीकडे असतं. म्हणून तो आता त्याचं काही नाही, त्या बाहेर आहेत असं तो म्हणतो. तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतोय, काय पाहिजे तुम्हाला मिस सायली? तेव्हा ती म्हणते, काही नाही, मी काहीच करत नव्हते. त्यावरती आता सायली म्हणते, अहो रोजचीच कामं आहेत. तरी आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला काय हवं तेवढं सांगा. त्यावरती सायली म्हणते, मला डाळीचा डबा हवा. अर्जुन तिला डाळीचा डबा देतो. चैतन्य म्हणतो, आपण दोघे इथेच मीटिंग करूया. तर आता अर्जुन आणि चैतन्य कामाला लागतात. तेव्हा सायली आता लगेच काम करण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन सारखा तिच्याकडे पाहतो. तर विमला तिच्या हातातून सगळं काही सामान घेत असते आणि मग सायली म्हणते की ताई प्लीज मला काहीतरी काम करू द्या. तर विमला म्हणते, नाही, तुम्ही काहीच काम करायचं नाही. अर्जुन पुन्हा त्यांच्या आता कामाला लागतो. तेव्हा सायली त्याच्या डोळ्यात चुकवून पुन्हा हातात भाजी घेते. तर भाजी घेतल्याबरोबर अर्जुन म्हणतो, विमल बघ ना त्यांच्याकडे, त्यांना काही करू देऊ नको. सायली ताई तुम्ही का काम करत आहात? तर सायली त्यांच्याकडे आता पाहतच राहते. तर दुसरीकडे प्रिया ही रागातच साक्षीला म्हणते, अगं साक्षी, हे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. एकाच गोष्टीचं किती टेन्शन आलं आहे. तुझ्या अण्णांनी जो काही घोळ घालून ठेवलाय ना, तो त्याला आता तोडच नाही. कारण आपण दोघी आता सायलीवर अटॅक करायला सांगितलं नव्हतं तुझ्या अण्णांना, तरीही आता आपण जबरदस्त अडकणार आहोत. आता अर्जुन आता आपल्याला नक्की पकडणार आहे आणि आता अर्जुनला जाऊन सांग की तूच विलासचा खून केला आहेस. मी सुद्धा सायलीला काही केलेलं नाही, यामध्ये आपला काहीच हात नाही. तर प्रिया आता खूपच हायपर झालेली असते. तर आता साक्षी तिला म्हणते, काहीही होणार नाही, आपण दोघी अजिबात अडकायचं नाही. त्यावरती प्रिया म्हणते, कसं शक्य आहे? अगं अर्जुन एखाद्या मुळाशी गेला ना तर तो पिंजून काढतो एखादी केस, तुला माहीतच आहे ना. त्यावरती साक्षी म्हणते, मी त्याचा चांगला अभ्यास केलाय, मला माहीत आहे, पण आपण दोघीही न अडकण्यासाठी नागराज आणि महिपत यांना खूप एकत्र आणणं महत्त्वाचं आहे. नागराज आणि अण्णांचं नाव घेतलं तर आता त्या दोघांना आता काही होणार नाही आपल्याला, असं ती म्हणते. प्रिया म्हणते त्यावरती साक्षी, आता आपण काय करायचं? तर एकच गोष्ट तू कर, नागराज आणि महिपत यांना एकत्र आण, नागराजचा राग जरा शांत कर. त्यावरती प्रिया म्हणते, हे मी अजिबात करू शकत नाही. त्यावरती साक्षी आता घाबरते आणि म्हणते, मग रविराजला 2-3 दिवसात समजेलच की सायली त्याची मुलगी आहे आणि तू फ्रॉड आहेस. मग रविराज लगेच तुला जेलमध्ये टाकेल, त्यानंतर तुला लगेच अनाथ आश्रमात जावं लागेल. आत्तापासूनच तू तयारी करून ठेव, अनाथ आश्रम शोधून ठेव. त्यावरती प्रिया म्हणते, साक्षी तुला जास्त बोलू नको, मी आता एकटी नाही आहे. मी साक्षी म्हणते, हे बघ, मी तुला घाबरवत नाही, तुला फक्त फॅक्ट सांगत आहे. असं होऊ शकतं जर तू नागराज अण्णांना एकत्र नाही केलंस तर. त्यावरती प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मी बोलून पाहते. तर अर्जुनची पुढची स्टेप काय असणार हे चैतन्यकडून तू वदवून घे. तर चैतन्य खूप हुशार आहे, अजिबात तो माझ्या हाताला काही इन्फॉर्मेशन लागू देत नाही आणि मला थोडा वेळ पण तो माझ्याजवळ जास्त थांबत नाही. अर्जुनची पुढची नक्की स्टेप काय आहे आणि अण्णांनी ज्या माणसाला सुपारी दिला होता तो गायबच आहे आणि ज्यानं सायलीवर हल्ला केला तो सुद्धा गायब आहे. परंतु ज्याच्या थ्रू हे काम केलं होतं ना, तो माणूस अण्णांच्या हाताला सापडत नाही, म्हणजे तो कुठे गेला माहीत नाही. त्यावरती प्रिया म्हणते, साक्षी आता खूपच टेन्शन आलेलं आहे. तर आता दुसरीकडे सायली रूममध्ये असते, तिच्या पाठोपाठ लगेच अर्जुन येतो. सायली कपाट उघडून पाहते आणि त्यामधून काहीतरी घेणार असते आणि आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही बसा, आराम करा, मी देतो. तर सायली म्हणते, अहो काय चाललं आहे सारखं तुमचं? धड तुम्ही मला श्वाससुद्धा घेऊ देत नाही, मला काहीच काम करू देत नाही, मी काय करायचं मग? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो, तुम्हाला काहीच करायचं नाही, पुतळा होऊन गप्प राहायचं आहे. तेव्हा आता सायली म्हणते, मला निसर्गाची हाक आली, मी जाऊ का आतमध्ये? तेव्हा आता अर्जुनला काहीच समजत नाही. सायली म्हणते की बाथरूमला मी जाऊन येऊ का? तर ती आता बाथरूममध्ये जाते आणि आतमध्ये उभी राहते आणि 2-3 मिनिटे ती काहीच आवाज करत नाही. तेव्हा अर्जुन मात्र घाबरतो, तो बाथरूमच्या बाहेरच उभा असतो. सायलीला आवाज देत असतो, पण सायली काहीच प्रत्युत्तर देत नाही. म्हणून अर्जुनला जरा काळजी वाटते, भीती वाटते. तो लगेच म्हणतो, मिस सायली काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? त्यावरती सायली काहीच बोलत नाही. तर अर्जुनची ती गंमत करत असते. अर्जुन खूप घाबरतो आणि सायलीला म्हणतो की दार उघडा अगोदर. तेव्हा सायली आता पटकन दार उघडते
तर आता ती खूप चिडते आणि म्हणते, "अहो 2-3 मिनिटं तरी मला श्वास घेऊ द्या. तुम्ही ना खूपच माझ्या मागे-मागे करत आहात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी आतमध्ये थांबले तर?" अर्जुन म्हणतो, "सॉरी, सॉरी. तुम्ही काही मला ओ दिली नाही त्यामुळे मी जरा घाबरलो. तर भीती वाटणं साहजिकच आहे ना." सायली म्हणते, "मला काही झालेलं नाही. मी अगदी ठणठणीत आहे. तुम्हाला किती वेळा सांगू मी काय करायचं तुम्हीच मला सांगा. मी पुतळा म्हणून इथे उभी राहू का?" तर तो म्हणतो, "इथे 2-3 मिनिटं तरी शांत राहा ना तुम्ही. काहीच काम करू नका." तर ती म्हणते, "खरंच माझा पुतळा होऊन जाईल हो." त्यावरती अर्जुन म्हणतो, "तसं नाही आहे. तुम्ही जरा समजून घ्या." सायली म्हणते, "मी डाव्या कुशीवर झोपले तर मला त्रास होईल. डाव्या नाकपुडीने श्वास घेतला तर मला त्रास होईल. काय करायचं मी?" असं म्हणून ती अर्जुनबरोबर आता वाद घालत असते. अर्जुन आता काळजीनेच तिला म्हणतो, तेवढ्यात चैतन्य तिथे येतो. "चैतन्य भाऊजी तुम्ही आलात, तर आता मला तुमच्या हातची कॉफी हवी आहे," असं चैतन्य म्हणतो. तेव्हा ती म्हणते, की "हो, मी तुम्हाला देते. तर आत्ताच मी विमलाच्या हातचीच कॉफी पिलोय, परंतु तुमच्या हातची कॉफी पिण्यात खूपच वेगळी मजा आहे." सायली म्हणते, "मी बनवून आणते." तर ती लगेच कॉफी बनवण्यासाठी जाते. तर अर्जुन म्हणतो, "काय गरज आहे डबल-डबल कॉफी प्यायची? चैतन्य भाऊजी तुम्ही यांना घट्ट पकडून ठेवा, तोपर्यंत मी कॉफी घेऊन येते." मला ते हलूच देत नाहीत. माझा पुतळा झालाय अगदी. आणि घरातल्या घरात मला काहीही होणार नाही. कोणीही माझ्यावर हल्ला करायला येणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, "असं म्हणताय का वहिनी, मी याला पकडून ठेवू का?" अर्जुन पूर्णपणे गडबडून जातो. तर सायली आता पटकन कॉपी करण्यासाठी आता खूप हसत आता पायऱ्यावरून उतरत असते. कल्पना आणि विमला म्हणतात, "काय झालं?" त्यावरती ती म्हणते, "काही नाही." तेवढ्यात एक माणूस दारावर ठोठवतो आणि म्हणतो, "अर्जुन सर आहेत का? मला त्यांनी बोलवलं होतं." त्यावरती सायली म्हणते, "हो बसा ना, इथेच आहेत." आता अर्जुनला ती आवाज देऊ लागते, "अहो जरा इकडे या ना, कुणीतरी आले आहे." तर अर्जुन आता चैतन्य मला म्हणतो, "मी तुला सांगितलं होतं ना, की माझी तिला हेल्प लागेल असं म्हणून." तर आता तो सायलीकडे धावतच जातो. तर म्हणतो, "तुला काय हेल्प हवी का बायको?" असं म्हणतो सारखा सायलीला विचारू लागतो. "तुला सांगितलं होतं ना एकटी जाऊ नको म्हणून." खूप काळजी व्यक्त करत असतो. तर चैतन्य, विमला, कल्पना हे तिघेही आता हसत असतात. त्याचबरोबर तो जो माणूस आलेला असतो ना, तोही हसत असतो. तर सायलीकडे म्हणते, की "अहो जरा पुढे समोर पहा तरी." अर्जुन आता गडबडतो आणि म्हणतो, "तुम्ही आलात का?" सायली म्हणते, "त्यासाठीच मी तुम्हाला आवाज दिला." अर्जुन म्हणतो, "सॉरी हां, मी तिला आराम करायला सांगत होतो." तर चैतन्य आता त्या माणसाला स्टडी रूममध्ये घेऊन जातो. तर सायलीला पुन्हा अर्जुन म्हणतो, "तुम्हाला काही जर हेल्प हवी असेल ना, तर मला सांगा. काहीही त्रास करून घेऊ नका." तर कल्पना म्हणते, "काय रे अर्जुन, सारखं बायको चालवलं आहेस. आम्ही आहोत ना सगळे तिची काळजी घ्यायला." तर आता अर्जुन स्टडी रूममध्ये जातो आणि त्या माणसाला सांगतो, "आपल्याला एक स्केच बनवायचा आहे. त्या हल्लेखोराचा थोडासा जरी मला चेहरा आता आठवत आहे. त्यापैकी तो नक्कीच आता मास्क लावलेला होता. जरी चेहरा दिसला नव्हता, जेवढं आठवतंय ना तेवढं मी सांगतो." आणि तो आता स्केच काढायला घेतो आणि आता अर्जुन त्या हल्लेखोराचं वर्णन करत असतो. तो माणूस अगदी हुबेहूब आहे असं तो दाखवत असतो. त्याचं वर्णन सांगितल्याप्रमाणे तो स्केच काढत असतो. त्याचा चेहरा फार आता रागाने लाल होत असतो. इकडे सायली रूममध्ये येते आणि ती अंथरूण घेत असते. त्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहत असतो आणि तिला काही बोलत नाही. तर आता तिला म्हणतो, की "खाली वगैरे वाकू नको." तर ती गालातल्या गालात हसत असते आणि त्याच्याकडे पाहते. अर्जुन आता तिच्याजवळ जातो. "मी तुला औषधं देतो." तेव्हा सायली म्हणते, "काय झालं? तुम्ही माझ्यावर चिडला का? मी मगाशी तुम्हाला खूप बोलले." तेव्हा अर्जुन म्हणतो, "खूप नाही, जरा जास्तच बोललात तुम्ही सायली." तर आता सायली सॉरी म्हणते आणि 6 महिन्यामध्ये एक गोष्ट नक्की समजली आहे. आता 6 महिन्यानंतर मी इथून निघून गेल्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आता माझ्याशी तुमचा काही संबंध राहणार नाही आणि ज्या मुलीबरोबर तुम्ही लग्न कराल ना, तर ती मुलगी खरंच खूप भाग्यवान असेल. कारण तुमच्यासारखा पती तिला मिळालेला असेल, जो तिच्यावर खूप प्रेम करतो. आपलं काही नातं नसताना तुम्ही किती माझी काळजी घेता." अर्जुन हा एकदम शांत होतो. सायली म्हणते, "खरंच सर, तुम्ही खूप चांगले आहात." असं म्हणून ती आता आराम करते. अर्जुन आता तिच्या अंगावर पांघरून टाकतो आणि मनातल्या मनात म्हणतो, की "मिसेस सायली, हे 6 महिने मला संपायलाच नको आहेत. कारण की मला तुम्ही माझ्याजवळ कायमच्या हव्या आहात." मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.